बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा, याचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. मागचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. या अध्यायाचा पहिला श्लोक म्हणण्यापेक्षा पहिल्या काही ओव्या आपल्या चालू आहेत आणि त्यात 25 ओव्या झालेल्या आहेत. ह्या गुरुच्या संदर्भात असणाऱ्या ओव्या आहेत. त्याचं आपलं वाचन आणि निरूपण झालेलं आहे. भाग 2 पाहण्याच्या अगोदर कालच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, यांना उद्देशून त्यांची स्तुती करताना अतिशय नम्र होऊन त्यांची हे ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी परमिशन किंवा परवानगी घेण्यासाठी काही ओव्या त्यांनी लिहिल्यात. अतिशय सुंदर ओव्या आहेत. ऐकून मनाला फार बरं वाटतं की गुरुच्या संदर्भात माणसाने किती कृतज्ञ असावं आणि आपली जी आभार व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती किती सोपी साधी असते. आणि ज्ञानेश्वर माऊलीने जे आभार व्यक्त केले ते किती सुंदर आहेत बघा. ते गुरूंना काय म्हणतात की हे गुरु, तुम्ही सकल देवतात श्रेष्ठ असून बुद्धिरूपी प्रकाशाचा सूर्य आहात. पहिलंच वाक्य आहे. ते आपल्या गुरुला देव म्हणतात आणि सूर्य सुद्धा म्हणतात. ते समुद्रही म्हणतात आणि दीनदयाळ सुद्धा म्हणतात आणि निरंतर करुणेचे सागर आहात असंही म्हणतात. गुरूंची अशा पद्धतीनं वर्णन केल्यानंतर, त्यांची स्तुती केल्यानंतर भगवंत पुढे त्यांना म्हणतात की मी जो गीतार्थ सांगणार आहे, तो गीतार्थाचा जो व्यापार करणार आहे, यासाठी तुम्ही माझे सावकार व्हा आणि मला कृपारूप भांडवलाची गरज आहे ते तुम्ही द्या. म्हणजे तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही सावकार होऊन मला कृपा करा. भांडवल कसलं पाहिजे? कृपारूप भांडवल पाहिजे. आणि तुमच्या कृपारूप भांडवलाची थैलीची गाठ सोडून माझी मातीरूप पोतडी भरा. आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची म्हणजे ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या असं म्हणतात ते. म्हणजे तुम्ही सावकार व्हा आणि तुम्ही मला कृपारूपी भांडवल द्या की जेणेकरून मी हा गीतार्थ प्राकृत भाषेत अतिशय व्यवस्थित वर्णन करून काव्य रूपात मी लिहून काढेन. यासाठी ते आपले जे गुरु आहेत त्यांना हे दान मागत आहेत. अजून काय म्हणतात बघा की माझी बुद्धिरूपी जी वेल आहे त्या वेलीला काव्यरूपी फळे येतील आणि वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा. म्हणजे वसंत आला की वेलींना फुले येतात आणि फळे सुद्धा येतात. आपल्या कृपादृष्टीचा इतका औदर्याने वर्षाव करा की ज्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी महापूर येईल. अजून काय म्हणतात की आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. म्हणजेच काय, तुम्ही तुमची पूर्ण कृपा माझ्यावर करा, स्फूर्तीनं करा. आता हे सगळं ऐकल्यानंतर निवृत्तीनाथ जे आहेत त्यांचे गुरु आहेत ते अतिशय संतोष पावतात
ज्ञानेश्वर माऊलींची ही स्तुती ऐकून, त्यांची गुरूंची परवानगी घेण्याची पद्धत ऐकून, त्यांनी वापरलेले शब्द आणि ज्या उपमा आहेत ते ऐकून त्यांचे जे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ हे अतिशय प्रसन्न होतात. आणि काय म्हणतात बघा पुढं, प्रसन्न होऊन काय म्हणतात बघा, तू स्तुतीच्या मिशाने द्वैत्य व्यर्थ वाढवतोस. तू म्हणजे कोण? ज्ञानेश्वर माऊलींना उद्देशून म्हणतात काय, तर आता ही व्यर्थ स्तुती राहू देत. बघा, जे खरे गुरु असतात किंवा जी खरी, म्हणजे त्याला असं म्हणता येईल की ज्याला असं भरपूर ज्ञान प्राप्त झालेली जी व्यक्ती असते ती कधीही स्तुतीच्या पाशामध्ये अडकत नाही, किंवा अशा व्यक्तीनं कोणी आपली स्तुती करावी असं कधीही वाटत नाही. निवृत्तीनाथाने जे वाक्य वापरलेलं आहे त्यातून हे लक्षात येते की ते ज्ञानाचे सागरच आहेत. काय वाक्य वापरलंय बघा, की तू आता ही व्यर्थ स्तुती राहू देत. तू आता जी माझी स्तुती करतात बास कर, बास झाला आता बास कर. असं आपण कधी कोणाला म्हटलेलं आठवतंय का, की तुमची कोणी स्तुती करत आहेत आणि तुम्ही त्याला म्हणलं की बास कर, तुम्ही गप ऐकता, उलट दुसरा तसाच विषय काढता आणि समोरचं एकटा स्तुती करतो, अजून दोघा तिघांनी स्तुती करावी अशी आपली मनोमन इच्छा असते. आणि कोणी स्तुती केली की वा 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 वा, दिवसभर चेहऱ्यावर हास्य, ओठांचं चंद्र कधी मावळतच नाही तुमच्या, असं होतं. तर हे ज्ञानाचं लक्षण नाहीये. कोणीही आपली स्तुती करावी, आपल्या समोर करावी असं कधीही वाटू नये. तर तेच निवृत्तीनाथ काय म्हणतात बघा, की तू अशी जी व्यर्थ स्तुती ती आता राहू दे. जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग. मुद्द्याला हात घातला निवृत्तीनाथाने, मुद्द्याला हात घातला. म्हटलं आपला उद्देश काय माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आपला उद्देश काय, की गीता सार सांगायचा आहे. तो विषय पूर्ण कर, उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको. जी गीता ऐकण्याची जी उत्कंठ आहे त्याचा भंग होऊ देऊ नको. आता यानंतर ज्ञानदेव काय म्हणालेत ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. अतिशय सुंदर दोघांचं हे संभाषण सुरू आहे. आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात हे आजच्या भागात, म्हणजे श्लोक नंबर ओवी नंबर आपण 26 पाहणार आहोत. त्यानंतर बघूयात. हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांगा. सहजे दुर्वेचा डिरू, अंगेची तव अमरू, वरी आला पुरू पियुषाचा. तरी आता येणे प्रसादे, विन्यासे दिग्धदे, मूळ शास्त्रपदे वाखाणीन. परी जीवा अंतुलीकडे, जैसी संदेहाची डोणी बुडे. ना श्रवणी तरी चांडे, वाढी दिसे. तैसी बोली साचारी, अवतरो माझी माधुरी. माले मागुनी घरी, गुरु कृपेच्या. तरी मागा त्रयोदशी, अध्यायी गोठी श्रीकृष्ण अर्जुनेसी. गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. आता ज्ञानेश्वर माऊली याच्यावर काय म्हणतात बघा. निवृत्तीनाथ काय म्हणाले, आता बास कर, स्तुती बास कर. आता मूळ विषय जो आहे की गीतार्थ सांगायचा, ते ऐकण्याची जी माझी उत्कंठ आहे त्याचा तू भंग होऊ देऊ नकोस. त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा. प्रभो म्हणजे हे गुरुवर्य, हे निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांगा हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो. माऊली काय म्हणतात बघा, आपले मोठे बंधू जे आहेत निवृत्तीनाथ,
त्यांना म्हणतात की हे प्रभो, तुम्ही तुमच्या मुखानं ग्रंथ सांग असं कधी म्हणता याची मी वाटच पाहत होतो. अगोदरच हरडीची मुळी अमर, त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला. जे निवृत्तीनाथ म्हणतात की तू आता गीता सांग, त्याच्यावर उपमा म्हणून काय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की अगोदरच हरळीची मुळी अमर असते. हराळी जी असते, गवत असतं हरळी, आपण नाही का गणपतीला हराळी वाहतो, ते त्याला तुम्ही कितीही तोडा, त्याची मूळ जी जमिनीमध्ये असते ती कधीही नष्ट होत नाही. कुठून ना कुठून हराळी उगून येतेच, म्हणजे ती अमर म्हटली जाते त्याला. हराळीची मुळी मुळातच अमर आहे, त्यात तिच्यावर जर अमृताचा वर्षाव झाला, तसं झालेलं आहे. तुम्ही जे मला म्हणाला निवृत्तीनाथा, गुरु हे गुरु, तुम्ही जे मला म्हणाला की आता तू ज्ञानेश्वरी सांग, उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको, ते असं आहे की हराळीची मुळी अगोदरच, म्हणजे मला जे पाहिजे तेच तुम्ही म्हणालात. मला जे हवंय, मला गुरु मला गीतार्थ सांगायचा आहे तेच तुम्ही म्हणालेला आहात. मग काय विचारता? आता गुरुप्रसाद झाल्यामुळे मी गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे असे सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसे होऊन श्रवणाची इच्छा दुणावेल. बघा, आता पण आपलं हेच झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द एवढे सुंदर आहेत की एकदा ज्ञानेश्वरची एक ओवी वाचली, एका ओळीचा अर्थ ऐकला की पुढं काय, अजून ज्ञान मिळवावं, अजून ज्ञानाची तृष्णा भागतच नाही आपली. असंच हे ज्ञान आहे. तर माऊली तर हेच म्हणतात की आता मी हे ज्ञान अशा पद्धतीने वर्णन करून सांगेल की श्रवणाची इच्छा दुणावेल, तुम्हाला सारखं ऐकावं असं वाटेल. आता काय म्हणतात बघा पुढं, माझ्या वाणीतून असे उत्तम व मधुर शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायापाशी माझे मागणे आहे. माझ्या वाणीतून उत्तम आणि मधुर शब्द निघावेत हेच मागणं हे गुरु माझं तुमच्यापाशी आहे, असं म्हणतात ते. आता हा जो विषय आहे, हा 14व्या श्लोकाचा जो 14व्या जो अध्याय आहे त्याचा विषय काय आहे ते आता या इथून पुढे आलेलं आहे. हो का जे स्वामी हेची पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांगा. एक मिनिट, आपण हे वाचलेलं आहे, पुढचं वाचूयात. जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे, आत्मा गुणा संगे संसारिया, आणि हाची प्रकृती गंतू सुख दुःख भोगी हेतू, अथवा गुणातीतू केवळू हा, तरी कैसा पा असंगा संगू, कोण तो क्षेत्रज्ञ योगू, सुख दुःखादी भोगू केवी तया, गुणते कैसे कैसे किती, बांधती कणवेरिती, ना तरी गुणातीती चिन्हे काही. तर हे जे हा जो 14वा अध्याय, याचा विषय काय आहे हे समजण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली थोडस 13व्या अध्यायात काय झालेलं आहे ते सांगतात. काय सांगतात बघा, तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने जग निर्माण होते. आपण पाठीमागचा जो अध्याय आहे प्रकृती पुरुष योग, किंवा त्यालाच आपण काय म्हणायचो क्षेत्रज्ञ विभाग योग, त्याचा इथं उल्लेख आलेला आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने जे जग निर्माण होते. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरच
किंवा इथून पुढचे जे 2-4 वाक्य आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. याच्यावरच संपूर्ण 14वा अध्याय अवलंबून आहे. परत सांगतो, आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते. प्रकृती म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण, आत्मा म्हणजे काय पाहिलेलं आहे. अजून एकदा सांगतो, प्रकृतीचे 3 भाग आपण सांगितले होते, ऐकले होते, की मी परत वाचून दाखवतो, थोडंसं पाठीमागे जातो म्हणजे आपल्याला अजून लक्षात येईल. प्रकृतीचे आपण 3 भाग वाचले होते. इच्छा आणि आपली जी तीव्र इच्छा असते ती, आणि बुद्धी याच्या संयोगाने कार्य होते. इच्छा प्रबळ होते आणि म्हणून कार्य, कर्तृत्व आणि कारण या त्रिपुटीस प्रकृतीमुळे होय. प्रकृतीमुळे हे सगळं होतं. आता प्रकृती किती प्रकारची? 3 प्रकारची आहे. कुठली? सत्व गुणयुक्त, सत्व गुणापासून बनलेली प्रकृती, की सत्व गुणापासून उत्पन्न होणारे जे कर्म होतात ते सत्कर्म होतात. रजोगुणी प्रकृती, त्याच्यापासून मध्यम कर्म किंवा ज्याला काम्य कर्म म्हणतात ते उत्पन्न होतात. आणि तिसरं अतिशय निषिद्ध धर्माविरुद्ध जे कर्म आहे त्याला म्हणतात तमोगुणी. तमोगुणी प्रकृती, तमोगुणापासून उत्पन्न होतात ते निषिद्ध आणि धर्माविरुद्ध कर्म. हे लक्षात घ्या. याच्यावर पूर्ण संपूर्ण 14वा अध्याय अवलंबून आहे. प्रकृती ही जी 3 प्रकारची आहे, सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी, याच्यावर संपूर्ण विवेचन आता या पुढच्या अध्यायात येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि पुरुष म्हणजे काय? ब्रह्म, ब्रह्माचा अंश, ज्याला आदी नाही अंत नाही असा तो, ज्याला हात नाही, पान नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाहीत, अनादिकालापासून आहे, अनादिकालापर्यंत राहणार आहे. पण तो प्रकृतीच्या नादी लागतो. हा जो पुरुष आहे तो प्रकृतीच्या नादी लागतो. आणि पुरुष म्हणजे आत्मा, तो प्रकृतीच्या नादी लागतो आणि गुणांच्या अनुरोधाने आत्मा, हा जो आत्मा आहे हा संसारात निमग्न होतो. जो आत्मा आहे तो प्रकृती, आपण पाठीमागच्या अध्यायात पाहिलेला आहे, प्रकृतीचा नवरा कोण आहे? पुरुष. पुरुष म्हणजे कोण? आत्मा. तर प्रकृतीच्या योगाने हा जो पुरुष म्हणजे जो आत्मा आहे तो गुणातीत होतो, नाही, गुणांनी निमग्न होतो. आणि संसारात निमग्न होतो. मायोपाधीने यालाच सुख दुःख भोगावे लागतात. खरं तर आत्म्याला सुख दुःख भोगण्याचं काहीच कारण नाही आहे. सुख दुःख निर्माण होतात ते कार्यामुळं, कार्य निर्माण होतं ते इच्छा आणि परत मी पाठीमागे जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कार्य, कर्तृत्व आणि कारण याच्यापासून, हे जे कार्य, कर्तृत्व आणि कारण हे इच्छेपासून तयार होतात आणि त्या योगाने जे काही सुखे दुःखे तयार होतात ती आत्म्याला सुद्धा भोगावी लागतात. म्हणजे हे सगळं तयार करते प्रकृती, पण तिच्या बरोबर तो असल्यामुळं, आत्मा असल्यामुळं त्याला सुद्धा हे सुख दुःख भोगावी लागतात. म्हणजे संगत किती महत्वाची बघा. आपण कोणाच्या बरोबर आहोत हे महत्वाचं आहे. तुमचा एखादा फोटो जर मोदींच्या बरोबर असेल तर लोक तुमची वाहवाही करतात. अरे वा, मोदींपर्यंत पोहोचला, काय पोहोच आहे माणसाची. तुमचा फोटो अंबानी बरोबर असेल तरी लोक तुम्हाला अरे वा वा म्हणतात. म्हणजे तुम्ही कुणाबरोबर आहात याच्यावरून तुमची लायकी समजली जाते. तुमचं जे व्यक्तित्व आहे ते कसं आहे, किती उच्च आहे की नीच आहे, हे तुम्ही कुणाबरोबर असता याच्यानं ते ठरवलं जातं. तसंच आत्मा हा प्रकृतीच्या नादी लागल्यामुळे, प्रकृतीच्यामुळे
जी काही सुखे दुःखे निर्माण होतात त्याचं कारण त्याचं सुख दुःखी सुद्धा या आत्म्याला सुद्धा भोगावे लागतात व तो गुण संगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. आत्मा प्रकृतीपासून किंवा या जन्म मृत्यूपासून मुक्त कधी होतो तर तो गुणसंग रहित ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो मुक्त होतो. म्हणजे आपण म्हणतो की आपला हिशोब लागला कसा, जमा एवढे, खर्च एवढे आणि शिल्लक एवढी. समजा 100 रुपये बँकेतून काढले, 85 रुपये खर्च केले आणि 15 रुपये आपल्या खिशात शिल्लक राहिले. म्हणजे हिशोब लागला, बाकी शून्य आली. जमा बरोबर खर्च अधिक शिल्लक, म्हणजे हे 100 हे 100 दोन्ही एकमेकातून वजा केले की काय आलं, शून्य. बाकी शून्य आले म्हणजे आपण म्हणतो हिशोब लागला. तसंच सुख आणि दुःख हे ज्यावेळेस समसमान होतात किंवा जे आपले जे गुण आहेत प्रकृतीच्या मुळे जे आपल्याला चिकटलेले जे गुण असतात ते गुण संग रहित ज्यावेळेस आत्मा होतो त्यावेळेस तो मुक्त होतो. म्हणजे आत्म्याला मुक्ती कशी मिळते, आपण मुक्त कसं होऊ शकतो, यालाच मोक्ष म्हणतात, यालाच मद्रूप होणे असं म्हणतात. तर ते असं असतं. म्हणजे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, आपण आपल्या प्रकृतीच्या संयोगानं सुख जे कर्म करत असतो त्यातून आपल्याला सुख आणि दुःख मिळतात. सुख भरपूर आपलं चांगले आणि वाईट कर्म आपण करत असतो. चांगले कर्म भरपूर केले तर सुख मिळतं, पुण्य मिळतं. वाईट कर्म जास्त केले तर दुःख मिळतं आणि पाप मिळतं. आता हे पाप आणि पुण्य म्हणजे ही जी काही कर्म आहेत, कर्म काही जरी शिल्लक राहिलं तरी दुसरा जन्म घ्यावा लागतो. चांगलं कर्म केलं तरी सुद्धा चांगल्या कर्माचं फळ म्हणून पुढच्या जन्मात तुम्हाला सुख मिळतं, म्हणजे पुढचा जन्म घ्यावा लागतो. वाईट कर्म केलं तर त्याचं फेड करण्यासाठी परत पुढचा जन्म घ्यावा लागतो, त्या जन्मात तुम्हाला दुःख मिळतं. म्हणजे सुख आणि दुःख ज्यावेळेस किंवा आपली कर्म ज्यावेळेस बॅलन्स होतात, टॅलीच्या भाषेत सांगितलं किंवा अकाउंटच्या भाषेत सांगितलं की तुमचं हे जोपर्यंत बॅलन्स शीट क्लिअर होत नाही, बॅलन्स होत नाही, तुमचे कर्म जोपर्यंत बॅलन्स होत नाहीत, 0-0 होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाहीये. तर आत्मा मुक्त कसा होतो, गुण संगरहित ज्यावेळेस होतो. गुण कुणामुळे येतात, कुणामुळे चिकटलेले असतात आत्म्याला, प्रकृतीमुळे. जोपर्यंत ते गुण संगरहित होत नाही तोपर्यंत मुक्त होत नाही. तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो, आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता, त्याला सुखे दुःखे कशी भोगावी लागतात, त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे व किती आहेत आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती, अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन हाच विषय या 14व्या अध्यायात आहे. परत आपण वाचूया काय विषय आहे याच्यामध्ये. तर गुण संगरहित झाल्यानंतर आत्मा मुक्त होते इथपर्यंत आपण पाहिला. तर गुण संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो, आत्मा जो प्रकृतीच्या बरोबर आल्यामुळं त्याचा संग, त्याचा संकर, आपण म्हणतो ना लागण झाली, हा शब्द आपण कोरोनाच्या काळात फार ऐकला की ह्याच्यामुळे त्याला लागण झाली, त्याच्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली. लागण होते म्हणजे काय, म्हणजे संग होतो. तर प्रकृतीचा संग कसा होतो या आत्म्याला,
आत्मा व प्रकृतीचा यांचा संयोग होतो तो कोणता? त्याला सुखदुःखे कशी भोगावी लागतात, त्याला त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे व किती आहेत, आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती? आत्मा गुणातीत होतो म्हणजे त्याची लक्षणे कोणती? आत्मा गुणातीत झाला म्हणजे गुणांपासून संपूर्णपणे तो मोकळा झाला, हे कसं ओळखायचं, त्याची लक्षणं कोणती? अशा प्रकारे सर्व गोष्टींचे वर्णन या अध्यायात आहे. आपण 35 पर्यंत ओव्या वाचलेल्या आहेत. त्या पुढच्या ओव्या वाचू, पण आपण आता खरं तर 36व्या ओळीचा पण अर्थ पाहिलेला आहे. ठीक आहे, आपण 35व्या ओळीचा परत आपण 35वी ओळ वाचूया. आपण गुणते कैसे किती बांधती कणवे रीती ना तरी गुणातिथी चिन्हे काही एवं इया अवघेया अर्थारूप करावया विषय एथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवूनी या ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपती तरी अजूनी प्रतीती कुशी न रिघे. आता त्या वैकुंठवासी विश्वेशाचा अभिप्राय काय तो ऐका. जो वैकुंठवासी जो आहे विश्वेश, त्याचा अभिप्राय काय आहे तो ऐका. तो म्हणजे कोण? विश्वेश म्हणजे कोण? श्रीकृष्ण. त्याचा अभिप्राय काय आहे ते म्हणाले, अर्जुना श्रवण करण्याची सर्व सामुग्री जमून तू या ज्ञानाला झोंब बरे. झोंबणे म्हणजे काय? कुस्ती असते ना, कुस्ती. दोन मल्ल एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकाला झोंबतात आणि एकमेकाला पाडतात, बरोबर आहे. तर ते इथं काय म्हणतात भगवंत अर्जुनास, की अर्जुना श्रवण करण्याची सर्व सामग्री जमवून. आता श्रवण करण्याची सामग्री म्हणजे तुम्हाला वाटेल की फक्त कान, नाही. श्रवण करण्याची सर्व सामग्री म्हणजे कान आणि आपलं लक्ष, एकाग्र चित्त आणि बुद्धी आणि मेंदू, ही सर्व सामग्री एकत्र करून तू या ज्ञानाला झोंब बरे. एखाद्याला झोंबण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावं लागतं, त्याला स्पर्श करावा लागतो, त्याला उलट पालट करून बघावं लागतं, तर ते व्यवस्थित आपल्याला समजतं. म्हणून आता हे जे ज्ञान सांगितलं जाणार आहे इथून पुढे, हे आत्मज्ञान जे इथून पुढे पाठीमागच्या अध्यायात सुद्धा आपल्याला आत्मज्ञान मिळालेलंच आहे, इथून पुढेही आहे. तर हे ते आत्मज्ञान, त्याला झोंब बरे असं श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहेत. पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले, परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही. आपल्या शिक्षकालाच माहिती असतं बघा आपल्याला काय येतं आणि काय नाही येत. आपल्याला वाटत असतं मला सगळं येतं, हे गणित येतं, मला भाषा येते, इंग्लिश येतं, इंग्लिशमध्ये सगळं व्याकरण येतं. आपण मोठ्या फुशारकीनं आईला सांगत असतो, आई बघ मला हे येतं, हे स्पेलिंग पाठ झालं, ते येतं, ते येतं, शाळेत शिकवलं सगळं तोंड पाठ आहे माझं. आणि आपला असा समज होतो की मला सगळं येतं. पण आपल्या शिक्षकांना माहिती असतं तुला काय येत नाही ते. तुझी झेप कुठपर्यंत आहे, आपली झेप कुठपर्यंत आहे हे शिक्षकांना चांगलं माहिती असतं. तसंच अर्जुनाचे जे गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांना चांगलं माहिती आहे की तुझं अज्ञान अजून पूर्ण नाहीस झालेलं नाहीये, अजून संपूर्ण अज्ञान नाहीस झालेलंच नाहीये. म्हणून ते म्हणतात की मी तुला
अजून स्पष्ट करून सांगतो ज्ञान. आता हे ज्ञान काय आहे? हे ज्ञान काय आहे हे अतिशय सुंदर शब्दामध्ये आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. ते आता आपण बघायचं आहे. हे ज्ञान आपण सुद्धा अगदी चित्त एकरूप करून ऐकायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हे इतर कोणत्याही धर्मामध्ये सांगितलेलं नाहीये. हे फक्त आणि फक्त हिंदू धर्मामध्ये हे ज्ञान आहे. एवढं डीप आणि सखोल ज्ञान दुसऱ्या कोणत्याही धर्मामध्ये नाहीये. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. हे ऐकताना सुद्धा आपल्याला तृप्तीची ढेकर येते. एवढं सुंदर आहे हे. हे काय ज्ञान आहे? आता याची प्रस्तावना या 14व्या अध्यायाची संपलेली आहे. आता श्लोक नंबर 1 सुरू झालेला आहे आणि श्लोक नंबर 1 पासूनच हे ज्ञान जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर श्लोक नंबर 1 त्याचा श्लोकार्थ. श्री भगवान म्हणाले, काय म्हणाले? ज्या ज्ञानाला अजून सर्व मुनी या जन्मापासून मोक्ष सिद्ध पावले, या ज्ञानाला जाणून सर्व मुनी या जन्मापासून मोक्ष सिद्ध पावले, ते सर्व ज्ञानात उत्तम व श्रेष्ठ मी तुला सांगतो. पुन्हा सांगतो म्हणतात. हे जे सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आणि श्रेष्ठ ज्ञान आहे ते काय आहे ते मी तुला पुन्हा सांगतो असं म्हणतात. बघा कसं होतं, 10वीची समजा आपण 10वीला आहोत, पोर्शन संपूर्ण संपलेला आहे, पण अजून 1 महिना वेळ आहे. मग शिक्षक काय म्हणतात की आता या 1 महिन्यात मी तुम्हाला तुमची रिव्हिजन घेतो, संपूर्ण पुस्तक मी तुम्हाला परत समजून सांगतो, पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत आपण परत उजळणी घेऊयात. तसं झालंय. तसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की मी तुला हे ज्ञान तुला पुन्हा सांगतो, म्हणजे अजून तुला लक्षात येईल आणि पक्क होईल आणि 10वीचा पेपर सोपा जाईल. तर काय आहे हे आपण ओवे वाचूयात, मग लक्षात येईल आपल्याला. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर म्हणून श्रुती डहाळी रे जे. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे नि झाले, जे आवडोनी घेतले स्वर्गाधिक. अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे, जे वनी हे तृणे एरे ज्ञाने. जिये भवस्वर्गाते जाणती, यागाची चांग म्हणती, पारखी पुढे आती भेदी जया. तिये अगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैसा वार्तो मी गगने गळी जती अंती. का उदाती रश्मी राजे लोपिले चंद्रादी तेजे, नाना प्रबळाबू माझे नदी नद. म्हणून बापरे, पर या शब्दाचा महिमा श्रुतींनी जो वर्णन केलेला आहे तो तुला मी पुन्हा सांगतो. भगवंत काय म्हणतात म्हणून, आणि पुढे काय म्हणतात बापरे. पर या शब्दाचा महिमा श्रुतींनी जो वर्णन केलेला आहे तो तुला आम्ही पुन्हा सांगतो. पर या शब्दाचा अर्थ परत सांगणार आहे. त्यातून शब्द येतो परावाणी. पर या शब्दापासून येतो परावाणी. आता पर म्हणजे काय आहे आपण समजून घेऊयात, पुढे जाऊयात. आता आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान, आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान पर म्हणण्याचे कारण इतकेच की आपल्या ज्ञानाची आवड संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयी नसते. आपल्याला जे ज्ञान आहे आणि हे जे पराज्ञान आहे याच्यामध्ये फरक काय आहे ते
या श्लोकामध्ये संपूर्णपणे वर्णन केलेलं आहे. आपल्याला जे माहिती असणारं ज्ञान जे आहे आणि हे जे पराज्ञान म्हणजे हे भगवंताचं ज्ञान आहे. परावाणी म्हणतात त्याला. त्यातला फरक काय की आपल्या ज्ञानाहून पर म्हणण्याचे कारण इतकेच की आपल्या ज्ञानाची आवड, आपल्या ज्ञानाची काय आवड असते? संसार. आणि फार फार तर काय स्वर्ग. संसार करता करता एक इच्छा निर्माण होती की मला स्वर्ग मिळावा. बस आपली धाव कुंपणापर्यंतच, स्वर्गापर्यंतच आपली धाव. मग स्वर्गाच्याही पलीकडे काय आहे, ते काय आहे ते आता आपल्याला कळणार आहे की आपल्या ज्ञानाची आवड संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयी नसते. बस आपल्या स्वर्गापर्यंत आपली धाव असते. अरे याच कारणास्तव हे मी उत्तम म्हणतो, हे मी उत्तम म्हणतो कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने तृणरूपी आहेत. अरे याच कारणास्तव हे म्हणजे काय? हे जे उत्तम ज्ञान आहे, हे जे आत्मज्ञान आहे, हे मी उत्तम असे म्हणतो कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने तृणरूपी आहेत. अग्नीमध्ये तृण म्हणजे काय? काड्या. ते टाकल्यानंतर त्याचं काय भस्म होऊन जायचं. ते एवढी शक्ती या ज्ञानामध्ये आहे. एवढं तेजपुंज हे ज्ञान आहे. अग्नीसारखं आहे ते. आणि त्याच्यासमोर हे इतर ज्ञान हे काडी पालापाचोळ्यासारखे आहेत. ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते, ज्याला यज्ञाधिक कर्मेच उत्तम वाटतात व ज्याला द्वैत्वाशिवाय दुसऱ्या कशाचीही ओळख नसते. आपल्याला जे माहिती असणारं ज्ञान आहे ना, आपण जे मनुष्य, सर्वसामान्य जे मनुष्य असते यांना काय माहिती असतं की संसार आणि सुखाच्या पलीकडे काय माहित नाही. फार फार तर काय यज्ञाधिक कर्मे, आपण यज्ञ वगैरे केले, शांती केली की ते आपल्याला उत्तम वाटतं. बरोबर आहे. मी यज्ञ केला, आपण 4 लोक सांगतो फुशारकेनं. 8 ब्राह्मण आले होते, 10 ब्राह्मण आले होते, 5 ब्राह्मण आले होते, 2 तास यज्ञ चालला, असं आपण फुशारकीने सांगतो. तर इथं काय सांगितलेलं आहे की ज्या ज्ञानाची मजल म्हणजे आपल्याला जे माहिती असणाऱ्या ज्ञानाची मजल ही संसार आणि स्वर्ग या सुखांच्या पलीकडे नसते आणि ज्याला यज्ञाधिक कर्मेच उत्तम वाटतात व ज्याला द्वैत्वाशिवाय दुसऱ्या कशाचीही ओळख नसते. द्वैत म्हणजे काय? मी हलका, तू भारी, तू भारी, तुझ्यापेक्षा मी भारी, तो काळा मी पांढरा, तो काळा मी गोरा, तो गरीब मी श्रीमंत, हे हा जो द्वैत्व भाव आहे तोच. ह्याच्या पलीकडे आपल्याला ज्ञान नाहीये. बघा आपलं ज्ञान किती संकुचित आहे. भगवान श्रीकृष्णाने एका वाक्यात सांगून दिलेलं आहे आपलं ज्ञान किती संकुचित आहे, किती संकुचित आहे. आपलं जे ज्ञान आपण म्हणतो काय की सुख, संसार, स्वर्ग ह्याच्या पलीकडे ज्ञान नाही. फार फार तर काय यज्ञाधिक कर्म आणि द्वैत्व भाव याच्या पलीकडे आपलं ज्ञानच नाहीये. मग नेमकं ज्ञान काय आहे ते आता पुढे येईल. ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानासमोर स्वप्नवत भासतात. ही जी सर्व ज्ञान आहे ना आपल्याला, संसार सुख आहे, स्वर्ग सुख आहे, हे सगळं जे ज्ञान आपल्याला आहे ते या आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात. ज्याप्रमाणे गगनात उत्तम झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्यातच लय पावतो. गगनामध्ये उत्पन्न झालेला वायू किती जरी मोठा असला तरी तो त्या गगनातच लय पावतो. किंवा आपण पुढचे श्लोक वाचून पुढचं ओळ वाचून बघूयात. का उदिते रश्मीराज तैसे येणे पाहिले या अज्ञान जात जायालया म्हणून धनंजया
उत्तम हे अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता तो मोक्षु हता येता होय जेणे जयाची या प्रतीती विचारविरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालूनी मागे विश्रांती जालिया अंगे ते देही देहा जोगे होतीची ना मग ते देहाचे बळे ओलांडुनी एकेची वेळे संवतुकी काटळे माझे झाले. तर ही जी सर्व जे ज्ञाने आहेत ते आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात. ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू हा त्यातच लय पावतो, किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोप पावते, अथवा प्रलय काल झाल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद राहत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात. हे जे आत्मज्ञान आहे त्याचं महत्व कसं सांगितलंय बघा, कसं वर्णन केलं बघा, कशी उपमा दिल्यात बघा. काय उपमा दिल्यात बघा. गगनात उत्पन्न झालेला जो वायू आहे, वारा जो आहे, तो गगनातच लय पावतो. किंवा सूर्य उगवल्यानंतर इतर चंद्र किंवा इतर नक्षत्र तारा तारका सगळे त्यांचं तेज संपून जातं. किंवा प्रलय जर झाला, भरपूर जर पाऊस पडला, तर नदी नद्या नाले जे काय ओढे आहेत हे सगळं एकच होऊन जातं. नदी जेवढी फुगून अख्ख्या गावात येते, तर त्यातला आंबील ओढा कुठला ओळखायचा आणि नदी कुठली ओळखायची, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. तसं त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर इतर सर्व ज्ञाने लय पावतात. जसं नदीमध्ये सर्व नाले सर्व ओढे लय पावतात तसं. म्हणून अर्जुना, याला आम्ही उत्तम असे म्हणतो. हे जे आत्मज्ञान आहे त्याला आम्ही उत्तम का म्हणतो, त्याचं कारण हे आहे, हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. हे पंडुसुता, अनादी कालापासून आपल्याजवळ असणारा मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातास येतो. या ज्ञानाचा उपयोग काय आहे, एवढं काय आहे, एवढं काय महत्व आहे या ज्ञानाला. तर हे ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर, हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते, त्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. ज्याला अनुभव आला असता सर्व ज्ञाने संसाराला वर डोके काढू देत नाही. या ज्ञानाचा जर आपल्याला अनुभव आला तर सर्व ज्ञाने संसाराला वर डोके काढू देत नाही. आपल्या ज्या इच्छा आकांक्षा संसार सुख हे सर्व नाहीस होतं. आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मागे हटवून त्याला जागच्या जागी बसवल्याशिवाय सहज विश्रांती प्राप्त होत नाही. सहज विश्रांती प्राप्त होते म्हणजे आपण हे ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, अतिशय सुंदर वाचतं, सुंदर वाटतं आपल्याला, आणि तास 2 तासाने लगेच आपल्या काही इच्छा उत्पन्न व्हायला लागतात. विषयांच्या प्रती आपली आसक्ती वाढायला लागते. चांगलं चांगलं खाऊ वाटतं, चांगलं चांगलं ऐकावं वाटतं, चांगलं चांगलं बघावं वाटतं. ही सगळी विषयांची आसक्ती आहे ना. ही सगळी विषयांची आसक्ती तासाभरात काय, ज्ञानेश्वरी संपल्यानंतर लगेच काय केलं ग जेवायला, तुला सांगितलं होतं ना ही भाजी कर म्हणून मला आवडते, झालं, सुरू झाली आसक्ती, इच्छा सुरू झालं. म्हणजे ज्ञानेश्वरी आपण जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत या इच्छा कुठेतरी कंट्रोल मध्ये असतात, पण नंतर लगेच त्या जागृत होतात. पण हे आत्मज्ञान जर झालं तर काय होतं, हे विषयांच्याकडे जी जाणारी आपली धाव आहे हे मागे हटते आणि त्याला जागच्या जागी बसवते, मनाला जागच्या जागी बसवते आणि सहज विश्रांती प्राप्त होते. आत्मज्ञानात एवढी ताकद आहे की आपलं मन इकडे तिकडे भटकतच नाही.
त्याला जागच्या जागी बसवून ठेवण्याची ताकद आहे या आत्मज्ञानामुळे मध्ये. आणि असे झाल्यावर काय होतंय, असे झाल्यावर ते देही असूनही इंद्रियांना अडवणाऱ्या गोष्टींचे आचरण करत नाही. अडवणार नाही, आवडणाऱ्या. हे जे ज्ञान आहे ते देही असून, आणि हे आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं, ते देही असूनही इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींचे आचरण करीतच नाही. जरी इंद्रियांना आवडलं तरी लक्ष देत नाही. ते म्हणजे मन. मन इंद्रियांना जरी आवडत असलं तरी मन त्याच्याकडे लक्ष देत नाही. कशामुळं? आत्मज्ञान झाल्यामुळं. नंतर ते देहरूप कुंपण एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात. असे जे लोक आहेत, असे जे मुनी आहेत की ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्यांचं मन इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागे धाव घेत नाही. आणि तसं झाल्यानंतर काय होतं, ते जे मन आहे ते देहरूप कुंपण ओलांडून माझ्या योग्यतेस पावतात. असे जे ज्ञानी लोक आहेत ते माझ्या योग्यतेस येतात. थोडक्यात भगवंत होऊन जातात, देव होऊन जातात. आता हे कसं होतं? मनुष्य एखादा देव होतो म्हणजे कसा होतो? आपण काही लोकांना देव समजतो बघा. साधू संतांना आपण देव म्हणतो. का म्हणतो? असं का होतं? कशामुळे आपण त्या देव मानतो? किंवा खरं देवरूप होणं, भगवत रूप होणं, मद्रूप होणं, भगवंतासारखं होणं, हे कसं होतं? हे आपण आता उद्याच्या भागात पाहणार आहोत. भाग नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. तर आज आपण काय पाहिलं? थोडक्यात परत लक्षात घेऊयात की आजच्या हा जो 14वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे, तर प्रकृती आणि आत्मा एकत्र झाल्यामुळं आत्म्याला जे आत्मा गुणातीत झाल्याशिवाय तो मुक्त होऊ शकत नाही. आणि प्रकृतीच्या संयोगाने त्याला सुखदुःखाचं भोग भोगावे लागतात. त्याला बाधा होते, पण तो गुणातीत कसा होतो? म्हणजे गुणातून मुक्त कसा होतो? गुणातून मुक्त झाले तर त्याची लक्षणं कोणती? या सर्व गोष्टींचं या 14व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे. आणि जे आपल्याला माहिती असणारं ज्ञान आणि आत्मज्ञान यात फरक काय आहे? जमीन आसमानचा फरक आहे. आणि ते प्राप्त झाल्यावर काय होतं की आपलं जे मन आहे, जे विषयांच्याकडे धाव घेत असतं ते धाव घ्यायचं बंद होतं, जागच्या जागी बसतं ते. आणि मग असे जे मुनी आहेत, असे ज्यांचं आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे ते भगवंताच्या योग्यतेस होतात, भगवंत होऊन जातात, भगवंताचे सारखे होऊन जातात, भगवंतासारखे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. आणि ज्यांनी संकल्प केलेले आहेत त्यांनी संकल्प मनातल्या मनात परत अजून एकदा त्याची उजळणी घ्यायची आहे की जेणेकरून त्या संकल्पापासून आपण दूर जाऊ नये. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.